सो थंबनेल वरून तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग आहे तो कशाचा आहे. तर काय लोक स्वतःला लय ओव्हर स्मार्ट समजतात आणि शार्प समजते. त्यांना असं वाटतं की नाही का आमच्यासारखी मेमरी कोणाचीच नाहीये. काय आहे त्यात? असं काहीच नाहीये. आणि जर असेल आज प्रूफ होणार आहे, कारण की मी करणार आहे आनंदची मेमोरी टेस्ट. आर यू रेडी आनंद गाडे? सध्या तर आम्ही दोघं पण पारुशेच आहोत, तरी पण मी बघा किती क्यूट दिसते. आणि हे माणूस बघा बरंच क्यूट दिसते. बरोबर तुला क्यूट दिसते. दिसते. हे बघा तोंड लोकांचे. ए आंघोळ केली मी कधी? कालच आंघोळ करून. वाव, म्हणूनच तुम्ही एवढे फ्रेश दिसता. सो फ्रेंड्स, मी सगळ्यात आधी आनंदला आता इतक्या साऱ्या माझ्याकडे साड्या आहेत आणि अजून बेडमध्ये सुद्धा खूप साड्या आणि काही ते पण सुद्धा मी काढून ठेवलेल्या आहेत. बट मला ह्याच्यामधूनच काहीतरी साड्या घ्यायच्या आहेत आणि ज्या खूप जुन्या आहेत. तर ह्याच्यामध्ये माझी एक साडी अशी आहे जी खूप व्हायरल आहे. तर तीच साडी मी आनंदला गेस करायला लावणार आहे. तर काही साड्या ह्याच्यातल्या काढून बघूयात आता. सो फ्रेंड्स, आपला चॅलेंज आपण स्टार्ट करणार आहोत आता आणि आपण आनंदची मेमोरी टेस्ट करणार आहोत. स्वतःला ओव्हर स्मार्ट समजणारे माणसं आता इथं कळतील किती स्मार्ट आहे. पण काय मेमरी टेस्ट करणार ते तरी सांग ना. मलाच माहित नाही तू काय करणार आहे. घेऊन थांबलेली आहे. हा, तर तुम्ही बघू शकता आपण टेस्ट करणार आहोत. हे काय? पोपट करू नका माझा. हे काय पण? तर तुम्ही विचार करत असता साडीचा आणि मेमोरीचा काय संबंध, तर खूप जास्त संबंध आहे. या किती साड्या आहेत ऍक्च्युली मलाच माहित नाही. मी मोजून दाखवते. एक, तुम्ही तुमचं काम करा ना. तुमचं काय? माझा पाहिजे का ते सांग पहिलं. या कमीत कमी आहेत 8 ते 9 साड्या. ह्याच्यामध्ये एक साडी अशी लपलेली आहे, ती खूप जुनी साडी आहे आणि खूप महत्वाची साडी आहे. तर ती साडी आनंदला ओळखायची आणि बाकी सगळ्या साड्या सुद्धा ओळखायच्या आहेत. तर ते ऍक्च्युअल डेअर काय आहे ते आनंदला येऊ द्या, मग मी तुम्हाला पण सांगते. बट आता साडी बरोबरच चॅलेंज आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. खूप खूप जास्त गरम होतंय, खरंच खूप गरम होतंय. बरे माझा काय? डन. हा, चला या इकडे. मला काय मला समजत नाही. एवढ्या मोठ्या साड्या कशाला आणल्यात तू? सांग, मग समजत नाही तेच तर बात आहे ना. तुम्हाला मी आधीच सांगितलं असतं तर तुम्ही असे चौकन्ने झाले असतात ना. हा ठीक आहे, चल. माझा फोन सध्या स्विच ऑफ आहे. 1 सेकंड स्विच ऑन करते. तर आता आपण स्टार्ट करूया. चॅलेंज काय आहे आता मी तुम्हाला पण आणि ऑडियन्सला पण सांगते की तो चॅलेंज आहे तो काय आहे. तर या कमीत कमी 8 ते 10 साड्या आहेत ज्याच्यावर मी रील शूट केलेल्या आहेत ऑलरेडी. ओके, मी ऑलरेडी रील शूट केलेल्या आहेत. पण आणि आताच्या नाही, जुन्या रील्स आहेत ह्या. तर एक साडीवर मी कमीत कमी 4 रील्स जे आहे ते अपलोड करत असते इन्स्टावर, बरोबर. तर मी एक साडी घेणार आणि त्या साडीवर कमीत कमी आनंदला 2 रीलचे सॉन्ग जे आहेत ना ते गेस करायचे आहेत की या साडीवर तू कुठल्या 2 रील काढलेल्या आहेत. ओके, ठीक आहे, समजलं. तुम्हाला समजलं ना. तर आपल्याला मी परत एकदा रिपीट करते. एका साडीवर मी 4 रील अपलोड करत असते, मॅक्झिमम 4 रील्स. तर आनंदला मिनिमम 2 रील गेस करायचे आहेत की या साडीवर मी कोणत्या 2 रील काढलेल्या आहेत आणि मला ते सॉन्ग सांगायचं आहे. जर आनंद सांगू शकले तर वेल डन, आणि जर नसेल पण सांगितलं तर तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता आणि मी ते साईडला ती रील पण टाकून देईल की कुठला सॉन्ग होता. तर आपण बघूयात आनंद राईट आहेत का रॉंग आहेत आणि आनंदची मेमरी आहे किती फास्ट चालते. त्याच्यात ट्विस्ट असा आहे की एक जी साडी आहे त्याच्यामध्ये ती साडी माझी फर्स्ट साडी होती जी खूप जास्त व्हायरल गेली होती. त्याच्यामुळेच माझी इंस्टाग्राम जर्नी चालू झाली. हा, त्या साडीमुळेच माझी इंस्टाची जर्नी आहे ती चालू झालेली आहे. पहिली साडी, फर्स्ट साडी आहे. तर या साड्यांमधून एक साडी ती आहे जी तिला साडी लपलेली आहे. तर ती आनंदला गेस करायची आहे. आई शपथ लय वजन आहे. ओके, डन. समजलं? ठीक आहे. तर आपण आपला चॅलेंज स्टार्ट करूयात. बट मला एक कन्फ्युजन आहे. मी याच्यामध्ये तुम्हाला टायमिंग देऊ ना, असं तर तुम्ही लय वेळ घेता मग. नाही माझ्या लक्षात. हा ठीक आहे, चल. मला नको टायमिंग नको, फटाफट सांगा मी. ठीक आहे, लवकर सांगायचं. ठीक आहे, चला टाइम नाही लावू आपण. तरी पण तुला वाटत असेल ना की काउंटिंग कर 1 मिनिटाचा टाइम देते. 1 मिनिटाचा. हा, लय भरपूर झाला. ठीक आहे. तर तशा तर साड्या खूप जास्त आहेत आणि व्हिडिओ खूप लॉंग होईल, त्यामुळे आपण 8 ते 9च्याच मिनिमम रेंज मध्ये जे आहे मी साड्या घेतलेल्या आहेत. 1 सेकंड, ते नाही बघत इंस्टाग्रामचं नाही बघत.
तर सगळ्यात आधी फर्स्ट साडी देते, त्याच्यावर सांगा हा. की मी कोणती रील, 2 गाणे काढलेत त्या रीलवर. ओके, तर फर्स्ट साडी ही आहे. तुम्ही बघू शकता ग्रीन रंगाची साडी आहे. जे मला आधीपासून युट्यूबला फॉलो करत असतील तर त्यांना माहित असेल की याच्यावर माझी कुठली रील आहे. तर तुम्ही गेस करा. 2 रील. धरा साडी हातामध्ये, तुम्हाला बघून तरी लक्षात येईल. आता आपण आनंदचा जो बघून घेतली साडी. हा, ठीक आहे. ठीक हा. आहे, टाइम स्टार्ट करू. तुम्हाला 1 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. 1 2 3 स्टार्ट. आपला टाइम स्टार्ट झालेला आहे. तर ही व्हिडिओ आपण पुण्यामध्ये शूट केली होती, जिथे हा. आपण मोशीला राहत होतो. लवकर. हा, तर त्या गाण्याचं नाव आहे अरे यार तासच मी सांगतो. तुम्हाला सांगायचंय, लवकर करा. 30 सेकंड ऑलमोस्ट डन. ठीक आहे, थांब. अरे यार साडीचं गाण्याचं नाव काय आहे त्या? मला सगळं येतं हा ना. हा हा, ते ना. दिल में उतर कर देखो ना, ते सॉन्ग. हा, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. डन 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 डन. तेच आहे ना. हा, बरोबर. अजून एक गेस करायचंय. अजून? 2 रील आहेत. ती अजून एक होती, ऍक्च्युली 3 रील आहेत त्याच्यावर. पण मी 2च हा, मग तुम्हाला 2च सांगायचे. एक सांगितलं तरी हिंमत हा, आता एक सांगितलं, अजून एक सांगायचं. हा, ते बसताना आईच्या हातीनं ते गाणं होतं, बरोबर आहे ना? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर यार आहे. माळ्याची सती का. बरोबर तेच आहे आहे ना? हा ब्रो. ठीक आहे, चल. ओके, त्या टाळी द्या. सो अजून फर्स्ट साडी जी आहे ती गेस केलेली आहे आनंदनी. बरोबर, त्याच्यावर मी 3 रील काढलेल्या होत्या. तर फर्स्ट रील होती चेहरा क्या देखते हो, दिल में उतर कर देखो ना. तेव्हा ते ट्रेंडिंग चाललं होतं. नेक्स्ट होतं Okay. तिथे बसताना आईच्या हाती, म्हणजे की देवीचं सॉन्ग आहे त्याच्यावर. दुसरी साडी कोणती? दुसरी साडी ओके. ही. तर नेक्स्ट, अरे सॉरी, नेक्स्ट जी साडी आहे ही साडी आहे. बट एक प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, माझी एकच रील आहे फक्त. एकच रील आहे. 1 अँड ओनली एकच रील आहे. तर ही पण गेस करायची तुम्हाला. ती पण माझी खूप रील व्हायरल होती, नवीनच होती. ते ढोलकीवरली आहे काय? ते मी थोडी सांगेन. ढोलकीवरलीच आहे यार, ते गाणं काय आहे? सच्चा सच्चा. या ड्रायव्हरला पिल्लू भेटून जा. रॉंग आन्सर, रॉंग आन्सर. आनंद तोंड असं नका कर, रॉंग आहे. रॉंग आहे यार. ते या साडीवर कोणती व्हिडिओ काढली होती यार? ती पण पुण्यालाच काढली होती आणि मोशीलाच काढली होती, मला चांगलं आठवतंय. जल्दी ते आपण जल्दी. घरामध्ये 50 होता. सेकंड ऑलमोस्ट डन. 50 सेकंड कसं झाले एवढे हा, लवकर? झाले मग. 20 सेकंड पण नाही झाले. 15 30 सेकंड्स. यार ते समोरच आहे माझ्या डोळ्यासमोर, मला आठवत का नाही? या ड्रायव्हरला पिल्लू भेटून जाई साडीवर काढली होती नाही यार. नाही नाही. दिलबरा ग, स्टॉप. दिलबरा. दिलबरा बोलले मी, लास्टला बोललोय. आई ग, एकदम बरोबर गेस केलं. टाइम स्टॉप झाला. अरे काय झालंय? अरे अडकले. हे बघा काय झालं. अरे यार, ते नाही दिलबरा ग. तुम्हाला माहित होतं ना? तुम्ही कसं काय टाइमवर सांगितलं मग? माहिती कसं काय एकदम टायमिंगला? अचानक आठवलं ते ढोलकीवाला, म्हणलं किशोर दादांचं गाणं होतं, तर ते बरोबर का? सेकंड पण राईट गेस केलेला आहे, कारण की याच्यावर एकच रील बनवलेली होती. ती होती दिलबरा ग तू माझी दिलबरा ग. बस. ती पण लिहिलेली गेली ना. हा, ती पण गेलेली होती. एकच रील होती ती. ठीक आहे, नेक्स्ट. ठीक आहे, 2 साड्या टायमिंग वर गेस केल्यात. ओके, नेक्स्ट ही साडी आहे. या साडीवर सुद्धा व्हायरल व्हिडिओज आहेत. तर आता ही डन कर, सांगून दाखवा याच्यावर कुठल्या रील बनवलेल्या आहेत. बरोबर बोलले मी. 4 रील आहेत याच्यावर आणि 2 रील चे सॉन्ग जे आहेत ते गेस करायचे आहेत. तर आपण टाइम स्टार्ट करूया. ओके, टाइम स्टार्ट. पण मला सांग, ही साडीची प्रमोशन मध्ये आली होती ना? चला, तेवढं तरी हा, लक्षात promotion मध्ये आली होती. प्रमोशन मध्ये. तर या साडीवर मला वाटतं एक व्हिडिओ ती असेल, काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती. हा, राईट 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 राईट. एक राईट. हा, एकच राईट गेले आणि ऑलमोस्ट 40 सेकंड झाले. आणि दुसरी एक तिकडून एक वॉक घेत आली होती, तू फोनवर बोलत बोलत. सॉन्ग नाही एकच सांगितलं, आता मी बाद झालं. मला नेक्स्ट नाही आठवत आहे. स्टॉप. नाही नाही, एकच सांगितली तुम्ही. मग एकच सांगायचं, एवढं थोडी सांगू शकतो, एवढं थोडी लक्षात राहते माणूस आहे मी. एक सांगितलं तरी इनफ आहे यार. पण मी स्टार्टिंगला रूल सांगितले होते ना, 2 सॉन्ग गेस करायचे आहेत. हे मला पण माहितीये की मी वॉक करत आले, काय सॉन्ग सांगायचंय ना. अरे यार, ते गाणे जाऊ आठवत दे नाही आता, मला. मी झालं. आता सेव्ह केलेले गाणे आठवत नाहीत मला. माझा प्रॉब्लेम नाहीये.
तुम्ही त्याच्यामधून 2 साड्या सांगितलं, बस तुमचा टाइम झालाय, ठेवा. ठीक आहे. तर मी आता सांगते याच्यावर कोणती कोणती रील होती, ठीक आहे. हा, तू काय बघून सांगतेस, तू सांग ना. मला माहिती ना, हा. एक ते वालं होतं ते नाही का, हा. चिकनी कमर पे तेरी हा, मेरा त्यावर डान्स केला हा, होता. त्याच्यावर 4 रील सांगू शकते. हा. एक ती वाली होती, ठीक आहे. एक काळी कुर्ती, काळी मी बिंदी, सांगितलं ते, ठीक माझं आहे. नको बोलू, तुझं सांग काय तर. आणि ते एक देखता ही रहता हूँ सपने, ते जे तुम्ही त्याच्यावर बोलतात walk करत का, आले. ते गाणं होतं, ते गाणं होतं, ते गाणं होतं. का सांगितलं नाही मग मला तू? ठीक आहे, चल. ठीक आहे, डन. आता नेक्स्ट साडी आपण बोलूयात नेक्स्ट साडीकडे. तर आता तुम्हाला ही माझी फेवरेट पर्पल कलर जो आहे तो गेस करून सांगायचा आहे. याच्यावर 4हून जास्तच रील आहेत. नाही, 4-5 नाही, 7-8 रील हा, त्याच्यावर. 7-8. ठीक आहे, तुमच्यासाठी सोपं आहे ना. हा, चल. तो 7-8 असेल तर तुम्हाला 2च सांगायचे. चल, ठीक आहे. रेडी करा. हा. ठीक आहे, 1 2 3 स्टार्ट. एक व्हिडिओ तर ह्याच्यात ती आहे, मन तुझं जलत रंगला रे तुझा साथ दरवेळी परके वाटते ओळखीची. हेच आहे ना? कसं सांगितलं. परत अजून एक आहे, चुप चुप देखे देखे आखे ताडके. हे पायावर काढली होती ना व्हिडिओ. पण ते अपलोडेड नाहीये, सॉरी. अरे यार. परत लय व्हायरल गेली ती, जस्ट अगेन व्हायरल गेली होती. मी थोडी हिंट देते, लवकर करा. काय हिंट देते? परत व्हायरल गेली होती, 2दा शूट केलं त्याच्यावर. एकदा आपण एक लोकेशनला गेलो तिथं पण शूट केली, ती व्हिडिओ लय व्हायरल गेली होती. पटकन 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 40 सेकंड्स. ह्याच्यातलं काय व्हिडिओ यार तुझी काय हे ते शेकी 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 व्हिडिओ काढली ह्याच्यावर. कधी? किती आहेत बघ शेकी शेकी वर व्हिडिओ काढला, 2-3 काढल्यात आपण. पण तुमचा टाइम एक नंबर. नाही सांगितलंय मी, कुठे दाखव. काय खोटारडी आहे ही, बघा 50 सेकंड झालेत, 1 मिनिट काय झालंय. अरे यार, सॉरी सॉरी सॉरी. चिटिंग करते तू. चल, 50 सेकंड Sorry, झाले sorry, तरी मला बोलचे. लक्षातच नाही. शेकी शेकी पण व्हिडिओ काढले. बरोबर आहे, बरोबर आहे. दाखव त्या शेकी शेकी व्हिडिओ आहे का? हाय दाखवते. आनंद बरोबर चल, guess सगळे केलं. गेस केलेत मी. माझं उगाच नको मेमरी टेस्ट करत जाऊ. हा, गप्प बस, अजून बाकी साड्या बाकी. हा? तर नेक्स्ट जी साडी आहे ती ही आहे, पिंक कलरची मिरर वर्क साडी आहे. तर ह्याच्यावर पण तुम्हाला गेस करायचं आहे. हे थांबा, तर सांगू शकतोय मी. हा, सांगू शकते मी. आणि सांगायच्या वेळेस बत्ती होती गुल. युअर टाइम स्टार्ट नाव. तर ह्याच्यावर माझं तोंड दिसत आहे त्यामध्ये. हा, दिसतंय. लोक मला बोलतात काय आहे. काय? ह्याच्यावर तर एक पहिले गाणे गेले ते, रंगारूपान पोरी तू छान, ते गेले ना रे. एक वॉक आहे मरीन ड्रायव्हरला, ठीक आहे. आणि दुसरं आहे पावसाळ्यात गळतंय बदा बदा घर, मामाचं पोरीचं गाणं आहे ना, ते पण आहे ना ह्याच्यात. लय मेमरी फास्ट झाली ना. तेच आहे, हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. आणि टाइम बघा, अजून खूप सारा टाइम बाकी आणि आहे. अजून ते पण आहे, नको बोटीनं फिरवालं का, ते पण सॉंग याच्यावरलंच आहे. चल, मला नको हे करत जाऊ, मला नको फालतूचे बच्चन ओके, टाकू. दिस चॅलेंज विल बी डन. नाव नेक्स्ट साडी. हम्म. तर ही रिसेंट साडी आहे. नेक्स्ट ह्याला अजून पिक ऑफ सुद्धा मी नाही केले. ह्याच्यावर पण माझे जे व्हिडिओ आहेत खूप व्हायरल होत्या. तर आता हे विचारूयात आपण आनंदला. धरा, आनंदचा टाइम जो आहे तो आपण स्टार्ट करूयात. तर हे पण रिसेंटलीच काढले होते म्हणून मला आठवत आहे की ते रिसेंट आहे. आईला सुन नाही पाहिजे कामवाली, मी काय दिसते त्यांची, तेच आहे ना. तुम्हाला पण मला तू सांगितलं ना की जिंकल्यावर तुम्हाला काय देणार आहे. ते पहिले जिका तर खरं. बरोबर, एक ती कामवाली आणि दुसरी एक वॉक होता. म्हणजे ह्याच्यावर भरपूर व्हिडिओ काढलेत आपण. आणि या ड्रायव्हरला पिल्लू भेटून जा, तो एक वॉक काढला याच्यावर. हा. आणि अजून एक तुझी मेंढरावाली पण व्हिडिओ याच्यावरच काढलेली की व्हायरल होती माझ्या अकाउंट वाली. त्याला मिलियन व्ह्यू आला, त्या मिलियन. मी होते ते. ए, चल रे, तू नसतं तरी मिलियन आले का असते नाही आलं बघ. त्याची. झालं, चल हे पण ते पण done चॅलेंज आहे. जिंकलो. खूप लेस मेमरी शार्प झाली. त्याचं पण क्रेडिट गोष्ट टू तनुजा गाडी. पण Reset. तुम्ही जास्त टाइम घेत नाही. तुम्ही 1 मिनिटाहून जास्त सांगितलं. झालं. पण त्यांनी 3-4 साड्या गेस केल्या. पण 1 मिनिटाच्या आत 2 साड्या गेस करून झाल्या मग होत्या. माणूस ओके, कसा आहे आपण? बस एवढं ओव्हर ऍक्टिंगची गरज नाही. आता हे ठीक आहे. सो आता नेक्स्ट साडी जी आहे ही वाली, आता ही गेस करा. याच्यावर पण माझे 3 ते 4च व्हिडिओ याच्यावर आहेत. जास्तच व्हायरल गेलं. पहिले व्हिडिओ असं जी एवढी गेली असेल. तर ह्या साडीवरची जी व्हिडिओ आहे ती मोस्ट व्हायरल, म्हणजे की खूप जास्त व्हायरल गेली होती या साडीवर व्हिडिओ माझी. आणि तरी रिसेंटचीच आहे. पण या साडीमध्ये आहे का एवढं व्हायरल जायसारखं? साडीत काय नाही माझ्या. तुझ्यात काय असं व्हायरल जायसारखं? सांगा. तर ह्याच्यावर जी व्हिडिओ झाली होती ती 10 पॉईंट काहीतरी 9 10 पॉईंट तुम्हाला प्रोसेस झाली. तर त्या व्हिडिओचं नाव आहे
मोठमोठे गार गेले गंमत मध्ये. ठीक आहे. परत कुठं कुठं जाताना काय काय दाखवाल सांगा ना अगोदनी. ती पण व्हिडिओ ह्याच्यावरलीच आहे. अजून किती दाखव टाइम 24 सेकंड आहे. तर बस 2च आठवतात मला. आहेत भरपूर व्हिडिओ तर सध्याला 2च आठवतात. ठीक आहे. सो ये भी डन है. 36 सेकंड मध्ये 2 हा, व्हिडिओ ठीक आहे. सांगितल्या. आता व्हिडिओ आहे ती ही वाली आहे. सॉरी आठवण आहे साडीवर. हा, तर आपण याचा टाइम स्टार्ट नाव. ओके. तर ह्याच्यावर आपण ती पहिली व्हिडिओ काढली ओके होती. गाणं असं कोणतंच नाहीये. ओके. अरे ओके गाणं नाही. एक तर ते काढलं होतं बॉडी गार्ड ज्याच्यावर तू वॉक केला होता. ठीक आहे. आणि पोस्ट पण सोडलेत भरपूर. पोस्ट नाही सांगायचे. अरे यार एकच गाणं आठवते मला बॉडी गार्ड. अजून एक वॉक होता. तू मध्ये मध्ये नको करूस. काय होतं यार तिसरं गाणं. तो पण वॉकच होता यार. मी पण आता वॉक करून चालले कारण 1 मिनिट होत आला. टाइम स्टॉप. डन. तुम्ही हारले. ए हारलो नाही. एक साडी सांगितली मी खोटं नाही बोलायचं. आताच ते नवीन गाणं ट्रेंडिंगला चाललं होतं काही ते. काही का असं फक्त मला गिफ्ट दे. नाही थांबा. जिंकल्यावर. पण ह्याचं दुसरं रीलचं नाव होतं ते नाही का, दम हाय नावात वाटा आहे गावात. त्यात होतं. आपल्याला फिरायचं नाही. अच्छा ते होतं ते. डायलॉग काय होता. नशा भी नादी लाग. रगील सगळ्यांच्या नादी लागतो. ह्या रगीलच्या नादीनं पण तू तर रगील रगील हायच माहिती त्यांना पण आहे मला. ओके. आता सगळ्या साड्या आनंदी सांगितलेल्या आहेत. तर आता जी आहे ती लास्ट आणि सगळ्यात आधी माझ्या इन्स्टाच्या जर्नीमध्ये माझा हात असणारी साडी जी आहे ती आता आनंदा गेस करायची आहे. साडी आहे. आयुष्योर. यस हीच साडी आहे. आणि ह्याच्यावर मीच ती शूट केली होती व्हिडिओ. पहिली पण मी शूट केली होती आणि ती रॅन्डम काढली होती ती Random, व्हिडिओ. हा, guys. ते गाण्याचं नाव आहे येस येस. पिवळा जम्पर. ये डन. द्या पैसे. मी जिंकले. मी सांगितलं तुझं काय म्हणे. सो फ्रेंड्स हे खूप छान आहे आणि हे खरंच रिअल आहे. कारण की मी इन्स्टावर असेच व्हिडिओज टाकत असायचे तर मला जास्त इंटरेस्ट नव्हता त्या टायमिंगला. पण मी सहजच व्हिडिओ ही अशी काढली होती तेव्हा पिवळा जम्पर गाणं ट्रेंडिंगला आलं होतं. तर मी हे काढून आनंदनी ते पोस्ट केलं. आनंदनीच केलं होतं. आणि त्याला 2 दिवसामध्ये 5 लाखाच्या वर गेली होती. हा. त्या टायमिंगला 5 लाख आपल्यासाठी लय लय होते. खूप जास्त. तेव्हा माझ्या इन्स्टावर तुम्हाला मी मला इतकं आठवत नाही पण नुसते 50 का 100 फॉलोअर होते फक्त. 120 फॉलो. हा 120 का 100 हो असेच काहीतरी होते. आणि या साडीमध्ये ही साडी मी जेव्हा अपलोड केली म्हणजे काय का पिवळा जम्परवर माझी व्हिडिओ हा. असेल तर त्याच्यानंतर माझे 1K एकच लगेच- दिवसामध्ये लगेच एकच झाले दिवसात होते. तर मी लय खुश झाले होते. तर ही साडी जी आहे ना मला खूप लकी साडी आहे होती. तर नेक्स्ट काय होता. तर बस ही लास्ट साडी होती. नेक्स्ट आणि लास्ट. तर आनंदनी जेवढ्या साड्या होत्या त्या सगळ्या साड्या एकदम राईट गेस केलेल्या आहेत. फक्त 2 साड्या त्यांना नाही जमल्या. एक रील नाही सांगितलेली त्यांनी. 2 साड्याची एक रील नाही सांगितली. तर काय हरकत नाही. इतक्या जुन्या व्हिडिओज लक्ष ठेवणं खूप इम्पॉसिबल आहे. माझी मेमरी टेस्ट करत होती काय. आणि हे एवढं नाही उडायची गरज. अजून लय काय मी आनंदवर करणार आहे. तुम्ही बघतच राहणे. पुढच्या व्हिडिओज मध्ये लय काय येत राहणार आहे तुम्हाला बघण्यासाठी. हा. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. खूप जास्त साड्या होत्या पण आपल्याला व्हिडिओ जास्त मोठा करायचा नव्हता. छोटाच बनवायचा होता. तर मी इतक्या साड्या घेतल्या आहेत. जर तुम्ही मला कमेंट केली तर मी नेक्स्ट साड्या सुद्धा दाखवेल. सो आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि आनंदला काय नाही मिळणार आहे.